नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मिक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवले होते डिंकाचे लाडू मेथी टाकून। हो, मी हे माझ्या बहिणीसाठी बनवले होते। तिची आता जस्ट डिलिव्हरी झालेली आहे आणि मग तिला बघायला जायचं, तर मग काय घेऊन जायचं म्हणून म्हटलं चला लाडूच घेऊन जाऊ। त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो खोबरं, ते मी स्लाइसरनं कट केलेलं आहे। पाऊण किलो किसून घेतलेला गूळ आणि 200 ग्रॅम मखाणा, तसेच मी 200 ग्रॅम बदाम चिरून घेतलेले आहेत। अर्धा किलो खारका घेतलेला, आता त्याच्या बिया काढल्यात, चिरून घेतलेला आहे बारीक। आता 2 ते 3 चमचे इथं तीळ घेतलेले आहे, 1 मोठा चमचा खसखस, 100 ग्रॅम डिंक आणि इथे मी पोहे घेतलेले आहेत, ते तुम्ही स्किप करू शकता, पण छान टेस्ट येते। मनुके घेतले, थोडी वेलची पूड घेतली आणि थोडेसेच मी काजू टाकलेले आहेत आणि हे पूर्ण पावशर तूप आहे। आता हे सर्व आपल्याला तुपातून एकदा भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। सर्वात आधी मीडियम गॅसवरती आपण डिंक भाजून घ्यायचा। डिंक का आधी भाजायचा, कारण डिंकाला जास्त तूप लागतं आणि जास्त गरम नको, कारण काय होईल बाहेरून लाल उठेल आणि आतून तसाच दगडासारखा डिंक राहील, भाजला जाणार नाही। परत तसंच खारका सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, थोड्याशा गरम करायच्या, कारण मी इथे मिक्सरमधून काढणार आहे म्हणून मी अशा भाजून घेतलेल्या आहेत। तसेच पोहे देखील भाजून घ्यायचे, पोहे फुलले की काढायचे आणि नंतर त्याच्यानंतर बदाम आणि काजू ते पण थोडेसे रोस्ट करून घ्यायचे। याने काय होईल, आपले लाडू लवकर खराब होणार नाहीत, खूप जास्त दिवस टिकतील। पण आपल्याला थोड्या वेळासाठीच रोस्ट करायचं आहे, लाल पूर्ण करायचं नाही, थोडंसं रोस्ट करायचं, काढून घ्यायचं। परत आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। सर्व खोबरं एकदा भाजून घेतलं की परत कढईतलं तूप काढायचं, कढई पुसून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये सर्व मखाणा भाजून घ्यायचा। तेलामध्ये आपल्याला मखाणा भाजायचा नाहीये, इथून पुढचे सारे इन्ग्रेडियंट्स आपल्याला विदाउट तुपाचे रोस्ट करायचे आहेत। मखाणा भाजून झाल्यानंतर त्याचप्रमाणे मी इथं सोफ आणि थोडे मेथीचे दाणे रोस्ट करून घेतलेले आहेत, थोडेच गरम करायचे हलके हलके। भाजून झाल्यावर काढून परत आपल्याला याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून झाल्यानंतर खसखस भाजून घ्यायचे। हे खसखस थोडंसं गॅस बंद करायचं आणि त्यात गरम असलेल्या कढईमध्ये भाजून द्यायची। आणि आता हे जे सर्व आपण तळून घेतलेलं आहे हे आपल्याला एक एक करून मिक्सरमधून काढायचं आहे। आता हे तुपात भाजलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरमधून काढावं लागेल। तुपातून तळून काढलेले पदार्थ आहेत खोबरं, खारका, पोहे, ड्रायफ्रुट्स आणि डिंक। बाकीचं जे आहे ते रोस्ट केलेलं आहे। हे एकदा सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर ते सर्व एकत्र मिक्स करायचे। त्याच्यामध्ये जे राहिलेलं वेलची पावडर आहे, अजून तुम्हाला काय टाकायचं असेल तर टाकू शकता। आणि परत आता आपल्याला याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं। आता गूळ मिक्स करताना त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आणि गूळ वितळेपर्यंतच फक्त आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। गूळ एकदा वितळला की आपल्या त्या मिक्सरमध्ये टाकायचं आणि आपल्या त्या मिक्सरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स करायचं नाही, गूळ गरम आहे, त्यामुळे व्यवस्थित चमच्याने मिक्स करा आणि गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू वळा, नंतर थंड झाल्यानंतर लाडू वळले जाणार नाहीत। सर्व लाडू वळून झाल्यानंतर थंड झाल्यावर डब्यामध्ये भरा, म्हणजे महिनाभर हे लाडू टिकतील। आता कडवटपणा कमी होण्यासाठी मी याच्यामध्ये मखाना आणि पोह्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून डिंक पण कमी लागतो। खूप छान आणि सुंदर लाडू लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे लाडू मी माझ्या बहिणीसाठी केले होते, कारण तिची डिलिव्हरी झालेली आहे। तुम्ही हे घरातल्यांना, कुणाला पाठीचा त्रास असेल किंवा मुलांना त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करू शकता। नक्कीच ट्राय करा। कशी झाली रेसिपी हे मला कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका। आणि जे जिन्नस मी या लाडूमध्ये वापरलेले आहेत सर्व मी इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा। जे मेजरमेंट दिले त्याचप्रमाणे करा, लाडू कठीण होणार नाहीत। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आफ्टर डिलिव्हरी हे लाडू खाणं योग्य आहे, कारण आपली बॉडी रिकवर होत असते। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।